नमस्कार मित्रांनो, बकासूरचा एक वारंवार पराभव होतोय. काय होतोय पराभव हे काय समजेना झाले. कारण की एवढा मोठा टॉपचा नंदी काल तुम्ही बघितलं, एवढ्या मोठ्या टॉपच्या पैऱ्यामध्ये सुद्धा असूनही पराभव आहे तो सहन करावा लागला. आणि लोकांची व्ह्यूवरशिप जी आहे ती ढासळू लागलेली आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ज्या ज्या वेळेस, आता तुम्हाला मी कालच सांगितलं, काल बकासूर सेमीला होता तेव्हा 36,000 लोक लाईव्ह सेमी बघत होते. जसा बकासूरचा निकाल समजला त्यावेळेस 11,000 लाईव्ह आले. म्हणजे बघा, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याच्यामुळे हे बैलगाडा शर्यत क्षेत्र बघितलं जातंय असा हा बकासूर. बघितलं कशा पद्धतीनं एक बकासूरचा पराभव माणसांच्या जिव्हारी लागतोय. आणि हा पराभव झाला की लोकांना खरंच एक एक डोळ्यात पाणीसुद्धा येतं. लोकांना एक मन बेचैन होतं लोकांची. कारण की सगळ्यांना माहीत आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील असा एकमेव नंदी असा आहे की लांबून लांबून त्याच्यासाठी लांबून शर्यत बघण्यासाठी येतात. आणि खरंच वाईट वाटतंय बकासूरचं. पण काय शेवटी बघा, तो एक बैल आहे, तो एक त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये धमक आहे. एक 4-5 जरी मैदान तो हरला तरी दुसऱ्या मैदानामध्ये 4-5 मैदानानंतर झाल्यानंतर कमबॅक करायचं त्याला माहिती आहे. कमबॅक होईल, त्याचं लवकर होईल, काळजी करू नका. काय होतं शेवटी कधी कधी सामनासुद्धा अटीतटीचे होतात या बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये. आता ठकास महाठक असे नंदी आलेले आहेत. काय होते, मैदानी दररोज आहेत. आणि बकासूर असा एकमेव बैल आहे जो टिकून पळतो, 3ही ऋतूमध्ये पळतो. आणि कधीही आपण बघितलं काही असे नंदी आहेत ते ऋतूनुसार पळतात. ऋतूनुसार म्हणजे 3 ऋतू आहेत: उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. त्याच्या ऋतूमध्ये काही सीझन हिवाळ्यामध्ये, काही थंडीमध्ये पळत नाहीत बैल, जास्त उन्हाळ्यामध्ये जास्त पळत नाहीत, पावसाळ्यामध्ये काही थोडीफार बैल पळतात. परंतु असं नाही आहे बकासूरचं. बकासूर हा 3ही ऋतूमध्ये अगदी टॉपच्या स्पीडनं पळणार आहे. आणि परंतु शेवटी आपण ही समजून घेऊया, बकासूरचं पण आता कसं आहे, शेवटी उतारत वय होत आलेलं आहे. तो पळतोय हेच आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आणि आज नाही उद्या त्याचं कमबॅक होतंच, सगळ्यांना माहीत आहे. काही काळजी करू नका. आता सगळे लोकांना एक प्रश्न पडला असेल की घोटचा सर्जा होता त्या दिवशी आणि तरीही पराभव. शेवटी खेळ आहे, खेळामध्ये पराभव हा कधी ना कधी होतच असतो. अगदी सचिन तेंडुलकर जरी असेल तरी त्यालासुद्धा कधी कधी शून्य आऊट झालाच असेल तो. आणि शेवटी हा तर एक खेळ आहे, खेळामध्ये चालतं तेवढं समजून घेऊ आपण. परंतु सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता की बकासूरच्या पुनरागमनाची, कधी पुनरागमन मिळेल बकासूरचं बघायला आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळेल आपल्याला. आणि आता एक टॉपची मैदानंसुद्धा येत आहेत. त्या टॉपच्या मैदानामध्ये सुद्धा आता शेवटी बकासूरचा तुम्हाला माहितीच आहे, उन्हाळ्यात असा फॉर्म असतो. आता उन्हाळ्यामध्ये बघूया कसं होतं काय. बकासूरने कमबॅक करावं आणि बकासूरचं नियोजन आता चांगलंच होतं आहे. त्याच्यामुळे काही आता सगळे म्हणतात की अगोदर म्हणायचे की बकासूरचं नियोजन चांगलं होत नाही, आता नियोजन चांगलं होतं आहे. शेवटी कधी कधी एक नशीबसुद्धा साथ देत नाही. शेवटी असो, बकासूर आहे तो, त्याला माहीत आहे कमबॅक करायचं. बाकीच्या नंदींनासुद्धा संधी मिळाली पाहिजे. आणि सगळ्यांनी, प्रत्येकाने बैलगाडा शर्यत क्षेत्र एक आपला आवडता बैल म्हणून बघतायत लोक. परंतु शेवटी कसं असतं, जसे बकासूरचे फॅन तसे प्रत्येकाचे छोट्या गावातले लोकांचे सुद्धा घरचे नंदी पळत असतात, त्यांचेसुद्धा फॅन्स असतात, त्यांनासुद्धा आनंद होतोच. परंतु असो, बकासूरचा हा एक पराभव नसून एक त्याचा जो एक फॉर्म आहे तो चढ उतार होतोय. त्या चढ उतार फॉर्ममध्ये तो नक्कीच बाजी मारेल. कुणाला तो नाराज करणारा नंदी नाही आहे. आणि तो सगळ्यांना माहीत आहे, ज्या वेळेस तो बकासूर पराभव झाला आहे सेमीला असेल त्या वेळेस तो एक नंबर करूनच त्याचा वचपा काढतो आणि सगळ्यांना उत्तर तो पळूनच देतो. आणि लवकरच तो उत्तर सगळ्या महाराष्ट्राला पळूनच देईल. आणि बघूया आता कशा पद्धतीनं त्याचं नियोजन जे आहे ते करण्यात येतं आहे. आणि आता शेवटी महाराजसुद्धा एक टॉपचा नंदी आहे. महाराजचं सुद्धा नियोजन जे आहे, तर मला असं वाटतंय की बकासूर महाराज ही जोडी त्याला थोडीशी पळवावी. वादळ आहे, थोडीशी त्यांनासुद्धा जरा संधी द्यावी. त्यांचेसुद्धा एक त्यांनासुद्धा गुलाल मिळावं बकासूरच्या बकासूरसोबत पळून.
बघूया काय होते काय नाही, परंतु असो बकासूर आहे, फॉर्ममध्ये येईल, काळजी करू नका. धन्यवाद.